श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका विषय समजून घेणार आहोत जो 90% लोकांना माहीतच नाही, पण ज्याचा परिणाम थेट आपल्या नशिबावर, आरोग्यावर, मनावर आणि घरातील सुख शांतीवर होतो. आपण बाहेर जेवतो, लग्नात, कार्यक्रमात, ओळखीच्या लोकांच्या घरी, कधी ऑफिसच्या पार्टीत, पण कधी तुम्ही विचार केला आहे का, आपल्या धर्मशास्त्रांमध्ये परान्न का निषिद्ध मानले आहे? लोकांच्या घरी जेवण केल्याने आयुष्यात अडचणी का वाढतात? काही लोकांच्या घरी जेवण केल्यावर मन अस्वस्थ का होते? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण धर्म, अध्यात्म आणि अनुभवांच्या आधारे समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या 5 लोकांच्या घरी चुकूनही आपल्याला जेवण करायचे नाही, अशी 5 लोक कोणती आहे याबद्दलची सुद्धा संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. बहुतेक लोक अन्नाकडे फक्त भूक भागवण्याचे साधन म्हणून पाहतात, पण आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अन्नाला ब्रह्म मानले आहे. अन्न ब्रह्म म्हणजेच हे उपनिषदांमध्ये आपल्याला सांगितलेले आहे. याचा अर्थ असा की अन्नामध्ये फक्त पोषण नाही, तर ऊर्जा, संस्कार, भावना, विचार आणि त्या व्यक्तीचे कर्म सुद्धा मिसळलेले असते. ज्या घरात अन्न शिजतं त्या घरातील भांडणं, तणाव, वाईट बोलणं, रडणं, नकारात्मक विचार हे सगळं त्या अन्नामध्ये सूक्ष्म स्वरूपात उतरलेलं असतं. धर्मशास्त्र स्पष्ट सांगतात, अन्नावर 3 प्रकारचे संस्कार पडतात. बनवणाऱ्याचे मन, ज्या व्यक्तीने अन्न शिजवलं ती राग होती का, दुःखी होती का, द्वेष मनात होता का, ते सगळं अन्नात उतरतं. घरातील वातावरण, ज्या घरात सतत भांडण, शिवीगाळ, नकारात्मक बोलणे, अस्वच्छता असते त्या घरात शिजलेलं अन्न शुद्ध राहत नाही. आणि तिसरं म्हणजे अन्न खाणाऱ्याची श्रद्धा. घरचं अन्न श्रद्धेने खाल्लं तर ते अमृत बनतं, पण परक्याच्या घरी अन्न खाल्लं की त्या ऊर्जेचा आपल्यावर परिणाम होत असतो. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये परान्न म्हणजे इतरांच्या घरी शिजलेलं अन्न. मनुस्मृतीमध्ये सांगितलेले आहे, परान्न सेवन नित्य चित्तदोषकरम स्मृतम. अर्थ, सतत परक्याच्या घरी अन्न खाल्ल्याने मन दूषित होते, विचार बदलतात, स्थैर्य नष्ट होते. गरुड पुराण सांगतं, जो मनुष्य नेहमी परणावर अवलंबून राहतो त्याच्या आयुष्यात परावलंबन, दारिद्र्य, आत्मविश्वासाचा अभाव हळूहळू वाढतो. आपण म्हणतो ना, आज मन ठीक नाही, पण कधी विचार केला आहे का की मन बिघडण्यामागे अन्न कारणीभूत असू शकतं? धर्मशास्त्र सांगतं, सात्विक अन्न शांत मन असतं, राजस अन्न अस्थिर मन असतं, तामस अन्न हे नकारात्मक मन असतं आणि बहुतेक वेळा परक्याच्या घरी शिजलेलं अन्न राजस किंवा तामस मानतात. त्यामुळे चिडचिड वाढते, राग येतो, घरात वाद वाढतात, निर्णय चुकतात. आपल्या पूर्वजांनी कधीच आपल्याला उगाच नियम बनवलेले नाहीत. घरचं अन्न हे देवाला अर्पण केलेलं असतं, श्रद्धेने बनलेलं असतं, आपल्या कुलदेवतेच्या ऊर्जेशी जोडलेलं असतं. म्हणूनच म्हणतात, घरचं अन्न म्हणजे औषध. पण परक्याच्या घरी देवस्मरण नसेल, अन्नशुद्धी नसेल, नियम पाळले जात नसतील तर ते अन्न शरीरात गेल्यावर दोष निर्माण करत असतात. हा प्रश्न खूप लोक विचारतात की मी तर इतर लोकांच्या घरी जेवतो, मला काही झालं नाही. पण लक्षात ठेवा, हा परिणाम हळूहळू होतो. जसं हळूहळू पैसे अडकतो, कामात अडथळे येतात, नात्यांमध्ये दुरावा वाढतो, घरात सुख टिकत नाही. हे सगळं अचानक नाही, तर सूक्ष्म पातळीवर सुरू झालेलं असतं. आज आपण समजलं की अन्न म्हणजे फक्त पोट भरणं नाही, अन्नावर बनवणाऱ्याचे संस्कार पडतात. धर्मशास्त्रांमध्ये परान्न निषिद्ध का आहे? घरचं अन्न का श्रेष्ठ मानलं जातं? आज आपण खूप अशा महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करत आहोत. लोकांच्या घरी जेवण केल्यामुळे आयुष्यात नेमकं काय बिघडतं, कोणते दोष निर्माण होतात, लक्ष्मी का टिकत नाही, पैसा, आरोग्य, नाती सगळं असूनही समाधान का राहत नाही, हे सगळं योगायोग नाही, तर परान्नाचे सूक्ष्म परिणाम असतात. जसं अन्न तसं मन. परक्याच्या घरी जेवण केल्यावर सर्वात आधी परिणाम मनावरती होतो आणि चिडचिड आणि अनेक समस्या सुरू होतात. खूप लोक म्हणतात, मला काही चांगलं असूनही समाधान नाही. हे समाधान हरवण्यामागचे एक मोठं कारण परान्न असू शकतं. आपल्या शरीराभोवती एक ऊर्जेचं कवच असतं. घरचं शुद्ध अन्न हे कवच मजबूत करतं, पण परक्याच्या घरी रागात शिजवलेलं अन्न दुःखात
दुःखात बनवलेलं अन्न, द्वेष, मत्सर असलेला घरातील अन्न, हे अन्न खाल्लं की नकारात्मक ऊर्जा थेट शरीरात प्रवेश करत असते आणि वारंवार थकवा, अंगात जडपणा, डोकेदुखी, झोप न लागणे, स्वप्नात भीती असे जे दोष आहेत तर ते सुरू होतात. ग्रहदोष हळूहळू वाढू लागतात आणि त्यामुळे अनेक प्रकारचे समस्या सुद्धा आपल्या जीवनावरती येतात. जो माणूस सतत इतरांच्या घरी जेवतो त्याच्या कुंडलीतील स्थैर्य नष्ट होते असं देखील म्हणण्यात येतं. त्याचबरोबर घरातील वातावरण बिघडते, आरोग्यावर हळूहळू सूक्ष्म परिणाम होतात, नशिबात अडथळे येतात आणि लग्न जमत नाही, नोकरी टिकत नाही. एक लहान उदाहरण सांगते. एक गृहस्थ होते, कामात हुशार, मेहनती, रोज कुठे ना कुठे जेवण, ओळखीच्या लोकांकडे, समारंभात सतत हजेरी. काम अडू लागलं, घरात वाद वाढले, पैसा थांबला. जेव्हा त्यांनी घरच्यांना देवाला नैवेद्य आणि परान्न टाळायला सुरुवात केली, काही महिन्यात त्यांची स्थिती सुधारली. तर परान्न घेतल्यामुळे ह्या सर्व अडचणी आपल्या जीवनात येतात. आता अशा कोणत्या व्यक्ती आहेत तर त्यांच्या घरी चुकूनही आपल्याला जेवण करायचं नसतं, ते आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यांच्या घरी जेवण वाईट असतं का तर नाही, पण धर्मशास्त्र स्पष्ट सांगतं काही लोकांच्या घरी शिजलेलं अन्न चुकूनही ग्रहण करू नये, कारण त्या अन्नातून थेट दोष आपल्या जीवनात प्रवेश करतात. आपण असेच 5 लोक पाहणार आहोत ज्यांच्या घरी जेवण केल्याने नकारात्मक, दुर्भाग्य आणि आयुष्यभराचे अडथळे हळूहळू वाढू लागतात. पहिलं कोण आहे तर सतत भांडणाऱ्या घरचे अन्न. ज्या घरात नवरा बायकोत सतत वाद, सासू सून भांडण, शिवीगाळ, ओरडणे असं वातावरण असतं त्या घरात शिजलेलं अन्न शुद्ध राहत नाही. कारण काय, भांडणाच्या वेळी राग, द्वेष, मत्सर हे सगळं अन्नात उतरलेलं असतं. त्याच्या घरी जेवण केल्यावर काय होते तर स्वतःच्या घरात वाद वाढतात, छोट्या गोष्टी मोठ्या वाटू लागतात, मन अस्थिर होते, घरात शांतता टिकत नाही. अनेक वेळा लोक म्हणतात आमच्या घरात अचानक वाद वाढले, यामागे कारण परान्न असू शकतं. त्यानंतर दुसरं कोणते व्यक्ती आहे तर म्हणजे अधार्मिक आणि देवद्रोही लोकांचे अन्न. ज्या लोकांना देवावर श्रद्धा नाही, पूजा, नामस्मरण यांची चेष्टा करतात, धर्माची निंदा करतात, अशा घरात अन्न शिजतं पण ते देवस्मरण नसतं. धर्मशास्त्र सांगतं जिथे देव नाही तिथे शुद्धता नाही. ज्याच्या घरी जेवण केल्याने देवपूजेत मन लागत नाही, नामस्मरण सुटतं, श्रद्धा कमी होते, आध्यात्मिक प्रगती थांबते, हळूहळू माणूस धर्मापासून दूर जाऊ लागतो. तिसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे कायम नकारात्मक बोलणाऱ्या लोकांचे अन्न. काही लोक सतत दुसऱ्याची निंदा करतात, नकारात्मक बोलतात, अपशकुनाच्या गोष्टी सांगतात, कायम तक्रार करतात. अशा लोकांच्या घरी अन्न शिजताना शब्दांची नकारात्मक ऊर्जा, विचारांची विषारी शक्ती अन्नात उतरते. त्यांच्या घरी जेवण केल्यावर स्वतःही नकारात्मक बोलायला लागतो, विचार चांगले राहत नाही, भीती वाटते, आत्मविश्वास कमी होतो, प्रत्येक गोष्टीत अडथळे दिसतात, हळूहळू माणूस स्वतःचाच शत्रू बनतो. चौथा जो व्यक्ती आहे तो म्हणजे कायम दुःखी, रडत राहणाऱ्या व्यक्तीचे अन्न. ज्या घरात सतत रडणं, दुःख, नैराश्य, निराशा असते त्या घरातील अन्न दुःखाची ऊर्जा वाहून आणते. धर्मशास्त्र सांगतं दुःखी मनाने बनलेलं अन्न दुसऱ्यालाही दुःखी करत असतं. ज्याच्या घरी जेवण केल्याने काय होतं, कारण नसतानाही उदासी येते, मनावर ओझं वाटतं, आनंद न वाटणे. अशी लोक म्हणतात माझं सगळं ठीक आहे पण आनंद नाही, हेही परान्नाचे एक लक्षण असू शकतं. आणि पाचवा जो व्यक्ती आहे ते म्हणजे पापकर्मात गुंतलेल्या लोकांचे अन्न. ज्या लोकांचे जीवन फसवणूक, खोटे बोलणं, दुसऱ्यांचं नुकसान, व्यसन, अनैतिक व्यवहार यात गुंतलेलं असतं त्यांच्या घरचं अन्न सर्वात जास्त धोकादायक मानलं जातं. पापकर्मांची ऊर्जा अन्नातून थेट शरीरात जाते. अचानक अपयश येतं, बदनामी, कोर्ट कचेऱ्या, नशीब उलटपालट होणे. पापीचा अन्नदाता दोषी नसला करणारा दोषी ठरत असतो. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की परान्नाचा परिणाम लगेच नाही, हळूहळू थेंब थेंब करून होतो. जसं की पाण्याचा थेंब दगड पोखरतो तसंच परान्न आयुष्यात पोखरायला लागते. एक छोटीशी कथा. एक स्त्री होती, नेहमी लोकांकडे जाणं, तिथे जेवण, गप्पा, हळूहळू घरात वाद वाढतात, पैशाची चणचण. एका साधूने तिला सांगितलं काही काळ परान्न टाळ. तिने घरचं अन्न, देवाला नैवेद्य, नियम पाळायला सुरुवात केली. काही महिन्यात घरात शांतता पसरली. तर आपण सर्व हे जे काही आजच्या व्हिडिओ माहिती बघितलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.